राहुरी नगर परिषदेत कार्यरत असलेल्या कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याला दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी 1000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे। या कारवाईमुळे शासकीय आणि निमशासकीय वर्गात एकच खळबळ उडाली आहे। बाबासाहेब किशोर राऊत वय वर्ष 40 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून ते राहुरी नगर परिषदेत महिला आणि बालविकास विभागात कंत्राटी सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। शासकीय योजनेअंतर्गत 30,000 रुपये मंजूर करून देण्यासाठी त्याने शहरातील एका महिलेकडून 1,000 रुपयांची लाच मागितली होती। सदर महिलेने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक अहिल्यानगर यांच्याकडे तक्रार नोंदवली। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाकडून दिनांक 20 मार्च 2026 रोजी पडताळणी करण्यात आली असता लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। त्यानंतर सायंकाळी 5:05 दरम्यान पथकाकडून राहुरी नगर परिषद कार्यालयात सापळा लावण्यात आला। या सापळा कारवाईमध्ये दरम्यान आरोपी बाबासाहेब राऊत यांनी तक्रारदार महिलेकडून 1,000 रुपये घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडलं। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली। पुढील तपास सुरू असून लाचलुचपत विरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। या घटनेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकातील पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या फरियादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी बाबासाहेब किशोर राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केलाय। दरम्यान नागरिकांनी शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय।